नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण पॉलिटीमधला एक महत्त्वाचा टॉपिक घेतला आहे आणि तो म्हणजे जे सगळे इम्पॉर्टंट ॲक्ट आहेत म्हणजेच कलमे, तो वाला पार्ट. आणि भरपूर कलमं आहेत, आपल्याला जी मोजकी आहेत त्याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि एक्झाम जवळ आली या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण एक लेक्चर बनवतो आहे. त्याच्यामुळे आपण कलमांमध्ये डिटेल न शिरता जी तुम्हाला मोजकी कलमं लक्षात ठेवायची आहेत एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, जोड्या लावामध्ये वगैरे विचारतात किंवा कुठलं कलम कुठल्या टॉपिकशी रिलेटेड आहे हे पण विचारतात. तर त्याच्यामुळं आपण पटपट जसं एक्झाम आल्यावरती रिव्हिजन करतो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अभ्यास करू आज. आणि एक 10 मिनिटाच्या आतमध्येच आपण ही सगळी जी कलमं आहेत महत्त्वाची ती एकदा ओव्हरलुक करू. ओके, तर वेळ न वाया घालवता आपण लेक्चरची सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण एक 23 ते 24 जे महत्त्वाचे किंवा अतिमहत्त्वाचे जे ॲक्ट आहेत हे सगळे कव्हर करू आणि हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. एक्झाममध्ये याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन दिसणार म्हणजे दिसणारच. ओके, त्यामुळे हे कलमं आणि ते कशाची तरतूद आहे म्हणजे त्या कलमामध्ये कशाचा उल्लेख केलेला आहे हे लक्षात ठेवायचं आहे. तर 23 ते 24च आहेत, त्यामुळे तुम्हाला लक्षात पण राहायला सोपं आहे. तर आता ओळीनं आपण बघू की 14वा कलम कशासाठी आहे. कायद्यापुढे समानता म्हणजेच इक्वॅलिटी बिफोर लॉ ह्याच्याशी संबंधित आहे. कलम क्रमांक 15 हे भेदाभेद नसावा म्हणजेच वंश, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदाभेद करायचा नाही किंवा भेदाभेद करण्यास सक्त मनाई ह्याच्याशी संबंध आहेत कलम 15. कलम 16 आहे सर्वांना समान संधी म्हणजे जे पब्लिक एम्प्लॉयमेंट आहे याच्यामध्ये सगळ्यांना समान संधी भेटावी ह्याच्यासाठी आहे हे कलम नंबर 16. कलम 17 आहे अस्पृश्यता निर्मूलनासाठी म्हणजेच अनटचॅबिलिटी काढून टाकण्यासाठी. तर कलम क्रमांक 17 आहे अस्पृश्यता निर्मूलन. कलम क्रमांक 18 पदव्यांची समाप्ती म्हणजे जे राजा किंवा राजाधिराज, राजे अशा ज्या पदव्या असतात समोर दिलेल्या नावाच्या समोर, तर त्या पदव्या लावायच्या नाहीत म्हणजे पदव्यांची समाप्ती याच्याशी संबंधित आहे कलम क्रमांक 18. हे तुम्ही व्यवस्थित वेळच्या वेळी आता रिवाईज करत जायचं आहे. कलम क्रमांक 14 आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ, 15 आहे भेदाभेद नसावा, 16 आहे सर्वांना समान संधी पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये, 17 आहे अस्पृश्यता निर्मूलन आणि 18 आहे पदव्यांची समाप्ती. असेच काही पुढचे कलम आहेत ते पण पटपट बघू आपण. तर आपल्या राज्यघटनेमध्ये कलम 19 ते 22 इथं सगळे आपल्याला स्वातंत्र्याचे हक्क दिलेले आहेत. हे कलम बरीच महत्त्वाचे आहेत. कलम 19 त्यातल्या त्यात महत्त्वाचं आहे आणि नेहमी न्यूजमध्ये असतं ते म्हणजे आपलं जे भाषण स्वातंत्र्य आहे ह्याच्याशी संबंधित आहे कलम 19. आता हे ज्यावेळेस कलम 19 उल्लेख होतो त्यावेळेस थोडेसं मला प्रकरण पण आठवायला सुरू होतात ते JNU वगैरे. तर तुम्ही हे लक्षात ठेवा, हे न्यूजमध्ये असतं त्यामुळे विचारू शकतात की कलम क्रमांक 19 जे आहे हे भाषण स्वातंत्र्याशी संबंधित आहे. कलम क्रमांक 21 जे आहे हे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं आहे म्हणजे जगण्याचा किंवा राहण्याचा व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण व्हावं याच्यासाठी कलम क्रमांक 21. आणि 21A जे आहे हे प्राथमिक शिक्षणाच्या हक्काशी संबंधित आहे. कलम क्रमांक 24 आहे बालकामगार निर्मूलनाशी संबंधित. कलम क्रमांक 25 आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काशी. तर हे तुम्ही लक्षातच ठेवायचे आहेत की कलम क्रमांक 24 तर त्यातल्या त्यात अतिशय महत्त्वाचं आहे, बालकामगार निर्मूलनासाठी आहे. 25 आहे धर्म स्वातंत्र्याच्या हक्काशी संबंधित. आता त्यानंतर 36 ते 51 कलम क्रमांक 36 ते कलम क्रमांक 51 याच्यामध्ये आपले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी मेन्शन केलेले आहेत. आता ह्याचा मी कन्सेप्च्युअल ज्यावेळेस लेक्चर बनवाल तिथं तुम्हाला सगळ्यांना डिटेल सांगेल मी. मात्र आता एक्झाम जवळ आली आहे, एक्झाममध्ये आता कन्सेप्ट शिकत बसण्यापेक्षा आपण डायरेक्टली काय इम्पॉर्टंट आहे ते लक्षात ठेवू आणि मग 5 दिवसानंतर ज्यावेळेस एक्झामला फेस कराल त्यावेळेस आपल्याला अडचणी यायला नको. ओके, तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे असं असतं की काही गाईडलाईन्स असतात की त्या दृष्टीनं आपलं जे स्टेट आहे हे व्यवस्थित चालेल. तर त्या गाईडलाईन्स सगळ्या 36 ते 51 मेन्शन केलेल्या आहेत. त्यापैकी जे कलम क्रमांक 40 आहे याच्यामध्ये ग्रामपंचायतीची स्थापनेसंबंधित सगळी माहिती दिलेली आहे घटना क्रमांक किंवा कलम क्रमांक 40 ओके, त्यानंतर कलम क्रमांक 45 वयोगट 6 ते 14 यामधले जे लहान मुलं मुली असतील या सगळ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. कलम क्रमांक 45 लक्षात ठेवा, लास्ट इयर सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे. कलम क्रमांक 45 हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर 6 ते 14 या वयोगटातील सर्व मुलामुलींना मोफत व सक्तीचं शिक्षण. ओके, पुढची पण कलम आहेत ती पण बघूत. आपल्या घटनेमध्ये जसे आपल्याला काही हक्क भेटलेले आहेत त्यानुसार आपल्याला काही ड्युटीज पण भेटलेल्या आहेत.
तर त्या कलम क्रमांक 51A मध्ये मेन्शन केलेल्या आहेत आपल्या ज्या फंडामेंटल ड्युटीज आहेत, म्हणजे आपण जे काही काम करायचं आहे, आपल्या नेशनला कसं युनाईट करून ठेवायचं आहे, कसं टिकवून ठेवायचं आहे, कशी डेव्हलपमेंट करायची आहे, तर ह्याशी जी संबंधित ते आहेत. तुम्हाला साईडला दिसत असतील, तुम्ही एकदा पॉज करून व्यवस्थित वाचू पण शकता की काय काय पॉईंट आहेत या आर्टिकल 51A मध्ये. ओके, पुढचे आर्टिकल्स आहेत आर्टिकल 79 किंवा कलम 79. तर याच्यामध्ये भारतीय संविधानाबद्दल सगळी माहिती दिलेली आहे कलम क्रमांक 79 मध्ये. त्याप्रमाणे मग लक्षात ठेवायला सोपं आहे. जर तुम्ही 79 लक्षात ठेवलं तर 80 मध्ये राज्यसभा आहे आणि 81 मध्ये लोकसभा आहे. ओके, आपण राज्यसभेला म्हणजे अप्पर हाऊस म्हणतो, त्याला दर्जा मोठा आहे, त्याच्यामुळे लोकसभेच्या आधी राज्यसभा येते. ओके, असं लक्षात ठेवलं तरी चालेल. म्हणजे पहिल्यांदा 79 मध्ये संसद आहे, त्यानंतर 80 मध्ये राज्यसभा आणि 81 मध्ये लोकसभा. पुढचे कलम आहेत कलम क्रमांक 110. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आत्ताच आपण अर्थसंकल्प बघितले, त्याच्याशी रिलेटेड आहे. 110 जे आहे हे मनी बिलची व्याख्या सांगतं आणि 112 जे आहे हे अर्थसंकल्प, म्हणजे आपण त्याला बजेट म्हणून ओळखतो, पण असा बजेट म्हणून उल्लेख आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये नाही आहे. त्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो. ओके, तर बजेट असा कुठं उल्लेख नाही आहे. 112 आर्टिकल हे फायनान्शियल स्टेटमेंट्स रिलेटेड आहे, म्हणजेच अर्थसंकल्पाशी रिलेटेड आहे. पुढचे कलम आहेत 155. तर याच्यामध्ये राज्यपालांची नियुक्ती कशी केली जाते, त्यांची काय काय म्हणजे नियुक्तीची प्रोसिजर आहे, ही सगळी कलम क्रमांक 155 मध्ये मेन्शन केली. आता राज्यपालांच्या सुद्धा नियुक्त्या नुकत्याच झाल्या होत्या. दिल्लीचे जे राज्यपाल आहेत हे सुद्धा नुकतेच अपॉइंट झाले होते, त्याच्यामुळे महत्त्वाचे तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकता हे कलम. 226 कलम हे आपल्या उच्च न्यायालयाशी रिलेटेड आहे. तसंच 124 जे कलम आहे हे आपल्या सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहे. तर कलम क्रमांक 124 हे सर्वोच्च न्यायालय, तर कलम क्रमांक 226 हे उच्च न्यायालयाशी संबंधित आहे. ओके, पुढची कलम बघू. लोकसेवा आयोगाशी संबंधित 315 आर्टिकल आहे. 315 आर्टिकलमध्ये लोकसेवा आयोगाशी संबंधित सर्व माहिती मिळेल. ओके, त्याचबरोबर राष्ट्रीय आणीबाणीशी संबंधित काही म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आणीबाणी असतात. त्याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी असती, राज्य आणीबाणी असती आणि आर्थिक आणीबाणी असती. तर याच्यामध्ये राष्ट्रीय आणीबाणी ही 352 मध्ये आहे, 356 मध्ये राज्य आणीबाणी आणि 360 मध्ये आर्थिक आणीबाणी, जे की आत्तापर्यंत भारतामध्ये कधीच लागू झालेली नाही. ओके, 352 पासून लक्षात ठेवायचं आहे, 4-4च्या घरांचा फरक आहे. 352 नंतर 356, 356 नंतर 360. 352 ला आहे राष्ट्रीय आणीबाणी, 56 ला आहे राज्य आणीबाणी आणि 60 ला आहे आर्थिक आणीबाणी. ओके, आणि आजच्या या लेक्चरमधलं आपलं जे शेवटचं आर्टिकल आहे जे की इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे आपण हे बऱ्याच वेळेस बघितले, आर्टिकल नंबर 368. ओके, तर आर्टिकल नंबर 368 जे आहे हे घटना दुरुस्तीशी संबंधित असलेलं आर्टिकल आहे. इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये हे सुद्धा विचारू शकतात, कारण घटना दुरुस्ती हे एक महत्त्वाचं कॉन्स्टिट्यूशनल एक भाग आहे, त्याच्यामुळं हे आर्टिकल सुद्धा लक्षात ठेवा. ओके, तर ही सगळी जी आर्टिकल होती ही वेगवेगळे रिवाईज करा, व्यवस्थित ऐका अजून एकदा आणि नोट डाऊन पण करा. आता एक्झामला फार कमी दिवस राहिलेत, तर आपण जे आता आपल्याकडे जो टाईम स्पॅन भेटला आहे ह्याच्यामध्ये असेच एक 10-10 मिनिटाचे लेक्चर बनवू आणि पटापट रिव्हिजन करू. ओके, आणि आता कन्सेप्ट शिकत बसण्यात काहीसुद्धा अर्थ नाही आहे. आपण पटापट फक्त रिव्हिजन करण्यावरती फोकस ठेवू. PSI एक्झाम झाल्यानंतर आपण राज्यसेवेला ज्यावेळेस सुरुवात करणार आहोत ती सुरुवात एकदम धडाक्याने करू आणि तिथं पण असे वेगवेगळे कन्सेप्च्युअल गोष्टीसुद्धा शिकत अभ्यास करू. ओके, मात्र आता फार कमी दिवस राहिलेत, त्याच्यामुळं असाच आपण 10 मिनिटातच अभ्यास करूयात. ओके, तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.